सो हे गाइज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कशा आहात सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेत असणार आहे. सो आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे मॉर्निंगची 9 वाजतापासून. तर आता मी जाणार आहे कुठेतरी. तर मी कुठे जाणार आहे ते तुम्हाला मी दाखवतेच. तुम्ही असेच राहा कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये. आणि माझ्या मम्मी झाड लावत आहे. इकडे झाडाची प्रोसेस सुरू आहे, झाड लावण्याची. इकडे झाड आणलेलं आहे. सो मी तर आता निघणार आहे. तुम्ही असेच राहा कंटिन्यू. माय गॉड. तर मी जाते खाली आणि मी काल मेहंदी बघा. तर मी निघाली होती नागपूर जायसाठी, कारण माझा होता प्रोग्राम नागपूरला, तो पण मेकअपचा एक्सपो. तर किरणताई यतकरे यांची मी मॉडेल झाली होती. तर बघू शकता किरणताई यतकरे सोबत होत्याच माझ्या. आणि फायनली नागपूर पोचलो होतो आणि तिथे माझा लुक हा चेंज करण्यात आला होता. याच्या पहिले मी दुसरा लुक केला होता. लगेचच आम्ही तिथे दुसरा लुक चेंज करून टाकला होता. आणि बघू शकता सर्व माझे फोटो काढत होते. सर्वांसोबत मी फोटो म्हणजे माझ्यासोबत सर्व फोटो काढत होते. बघू शकता असं वाटत होतं सेलिब्रिटीवाली फील येते. आणि ह्या होत्या प्रीतीताई खाडे मॅडम. ह्या तर खूपच मस्त आहे बिचाऱ्या, एकदम माझ्या फ्रेंडसारख्या मस्त बोलतात. त्याच्यानंतर सगळ्यांनी माझ्यासोबत बघा किती मस्त आणि फोटो काढले. जरा सेलिब्रिटीवालं मला फील होऊन राहिलं होतं तिथे. आणि मी आहेच सेलिब्रिटी, काही दिवसात बनणारच आहे मला, त्याच्यात काही विषयच नाही आहे. तर जाता जाता तर माझी हालत इतकी खराब झाली ती, माझं मेकअप पूर्ण खराब होऊन गेलं होतं. कारण मला खूप मोशन सिकनेसची, उलटीची वगैरे प्रॉब्लेम आहे. तर मी उलट्या करत करत गेली होती. कसं बसं स्वतःला सावरलं. त्यात माझा पिरियड पण आला होता गाईज. माझा पिरियड सेकंड डेज होता आणि त्याच्यात मी एवढं सगळं वेअर केलं होतं भाई साहेब, किलो भरायचं. कसं बसं मी स्वतःला हँडल केलं. आणि माझे खाटू बाबा महादेव मला खरंच सपोर्ट करतात. असं काही असलं म्हणजे त्यांनी मला भरपूर सपोर्ट केला. हेल्थ माझी खराब नाही होऊ दिली, जशी पाहिजे तशी. मला खूप जास्त एनर्जेटिक ठेवलं. आणि बघा फायनली माझा शो असा मस्तपैकी कंप्लीट झाला होता. तिथे हॉरर मेकअप शिकवून चालू होतं आणि मला काही याच्यात इंटरेस्ट नव्हता. तर मी चालली गेली होती रील्स बनवायसाठी. थोडा वेळ बसले आणि हा बघा ऋतिक कसा बसला होता बिचारा चुपचाप. याला माझ्यासोबत आणलं होतं. मी कोणतरी सोबत पाहिजे, मैत्रिणी तर काही मला आहे नाही. मग आणावं तरी कोणाला? माझा समवन स्पेशल पसंदीदा मर्त कामातच राहते, त्याला आणू शकत नव्हती. तर यालाच आणून घेतलं होतं. सो कसा बसा माझा तो दिवस मस्तपैकी टळला. आणि काय माहिती हा कॅमेरा मी तो का बरं चालू ठेवला होता. तर मग आम्ही गेलो होतो मस्तपैकी एका खाली आलो होतो. तिथे बसून थोडं चार्जिंग वगैरे केला मोबाईल आणि मग निघालो होतो जेवण करायसाठी जायला. तर बघू शकता रस्त्यामध्ये इतकं ट्रॅफिक लागलं होतं भयंकर असं. सर्वात पहिले मला चेंज करायचं होतं. तर आम्ही ज्या रेंटल शॉपमधून हे सगळे ज्वेलरी वगैरे आउटफिट घेतलं होतं, आम्हाला सर्वात पहिले तिथे जायचं होतं. तर उरस होतं ताजबागची. तर त्याच्यासाठी ही काहीतरी मिरवणूक निघाली होती वाटते. त्यांच्याने खूप सुंदर वाटत होतं. मग फायनली मी चेंज वगैरे केलं आणि आमची कार लागली होती बरेच दूर, कारण गर्दी होती खूप जास्त. तर आम्हाला पायी चालत जावं लागलं होतं बऱ्याच दूरपर्यंत. तर तिथे बसून खूप जास्त म्हणजे उभी राहिली खूप वेळपर्यंत. आणि मला नागपूर इतकं आवडते. माझ्या ज्या काही जुन्या आठवणी आहेत त्या सगळ्या ताज्या होते, कारण की माझे पप्पा नागपूरचे प्रॉपर आहे. आणि त्यांच्यासोबत खूप काही क्षण माझे असे मी घालवलेले आहे. पप्पासोबत येत होती, पायी फिरत होती इकडे तिकडे. आणि नागपूर म्हटलं म्हणजे खरंच मी खूप इमोशनल होते नागपूरचं नाव ऐकलं म्हणजे. कारण माझं म्हणजे मी लहानपण वगैरे म्हणू शकते मी म्हणजे घालवलं आहे मी नागपूरमध्ये. बराच टाईम स्पेंड केला आहे माझ्या पप्पासोबत, मम्मीसोबत. तर मला खूप जास्त चांगलं वाटते नागपूरला. आणि असं वाटते की नागपूरला राहायसाठी चाललं जाऊ. आणि इकडे हॉटेलचं काम सुरू होतं. हॉटेल तर खूप मोठं होतं, पण आणखी त्याला डेव्हलप करणं चालू होतं वाटते. हा कोणत्या तरी रोडवर होतं, मला काही इतकं माहीत नाही. तर आम्ही गेलो होतो जेवण करायसाठी. आणि किरणताई यतकरे यांचे हजबंड खूप छान होते, खूप फॅमिलीसारखं ट्रीट केलं मला, खूप चांगले होते बिचारे. आणि खरंच म्हणजे नवीन व्यक्तींसोबत भेटल्यावर माहिती पडते आपल्याला की व्यक्ती कशी असतात कशी नाही. तर खूप चांगले व्यक्ती होते हे दोघंही पर्सन म्हटलं म्हणजे. तर खरंच खूप चांगलं व्यक्तिमत्व होतं यांचं. आणि ताई स्वामी समर्थांना मानतात. तर ताईंनी बिलकुलच नॉनव्हेज खाल्लं नाही अजिबातच. ताईंनी दाल फ्राय घेतली होती स्वतःसाठी. आणि मी खाल्लं होतं अंडा करी. आणि बाकी सगळ्यांनी नॉनव्हेज वगैरे घेतलं होतं. आणि बघा इथे माझ्यासारखा ड्रेस घालून एक ताई होत्या. फक्त फरक एवढा होता की माझ्या याच्यावर व्हाईट कलरच्या गुंड्या होत्या आणि त्यांच्या पडल्या असं बहुतेक मला असं वाटत आहे. आणि हॉटेल हे खूप मोठं होतं आणि आम्ही वरतं गेलो होतं कारण खूप जास्त गर्दी होती. ते टेस्ट चांगली आहे म्हणून गर्दी होती असं मी
ऐकलं होतं ह्या दादांकडनं. तर मग फायनली आम्ही गेलो. तो वरतं पूर्ण खाली होतं. वरतं आम्हाला आरामात बसायसाठी जागा भेटली. त्यांनी बघू शकता चारीकडे AC लागले होते. एक तर मला ACचा खूप त्रास होते, पण कसं बसं तरी हँडल केलं मी स्वतःला. कार मला अजिबात सहन होत नाही. काय माहिती माझ्या घरी घेतल्यावर काय होईल ना काय नाही. तर पण मला खूप जास्त उलट्या आणि माझ्या असली अवतारात आली. ती बघू शकता अशी भूत दिसत होती. फायनली सर्वांनी जेवण करायसाठी बोलावलं होतं आणि आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे केलं होतं. आणि मला असं एकदम चक्कर येत होतं, इतकं भयानक वाटत होतं. असं वाटतं मी कधी घरी जाते आणि कधी झोपते, कारण की इतकं सगळं मी वेअर करून दिवसभर पिरियड्समध्ये कसा घालवला माझं मलाच माहिती. पण मला एनर्जेटिक राहायचं होतं. काहीही करून माझा प्रोग्राम मला खराब करायचा नव्हता. ताईची मेहनत मला खराब करायची नव्हती. तर मी स्वतःला एनर्जेटिकच ठेवलं. तरी हळूहळू कारमध्ये बसल्यावर माझी एनर्जी डाऊन होत चालली होती. तर बघू शकता माझा चेहरा कसा झाला होता. सगळ्यांना झोपून राहिली होती, पण ऋतिकला अजिबात झोप येत नव्हती. लास्टमध्ये त्यालाही झोपायला लागली. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब.